अखंड सगळे त्याला हरवण्यासाठी बरेच कट रस्ता ते तो सक्सेस होणार नाही. भरपूर जेव्हा भुंगा आणि लक्षा पडेल तेव्हा ड्रायव्हर कोण असेल? ड्रायव्हर आता ते तेव्हाच कळेल, कारण की आता काय नाही सांगू शकत. शेवटी नाही काय माहिती आहे का, ते आपण बोलल्यानंतर ती गोष्ट होणं खूप गरजेचं आहे. कारण की आज समजा दादा नमस्कार. नमस्कार. मी एकच बोलेन की एक दिवसाआड मैदान आणि मुलाखत येणार नाही मिलिंद दादा यांची, असं होतच नाही. म्हणजे हा इतिहासातच बोलायला लागेल. कारण एक अशी बैलजोडी आणि दोन असे गाडा मालक की त्यांची प्रत्येक दिवसाआड मुलाखत येते. काय बोलायला आहे भुंगा आणि सैराटबद्दल? अखंड जनतेचा प्रेम आहे, सर्वांचा आशीर्वाद आहे, सर्व मित्रमंडळीचा आशीर्वाद. आमच्या एंधारचा ग्रुप असला, आमचा शालिक भोईर असला, आमचा समीर मगर त्यांचा पूर्ण ग्रुप असला, परत आमचे वेल्याचा ग्रुप असला, आपला भंगारपाडा ग्रुप असला, पालेबद्रुक ग्रुप असला, परत आपला कोसगाव आमचा भुंगा ग्रुप असला, सगळ्यांचा अखंड आमच्या ग्रुपचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. पनवेल भागातल्या सगळ्या माझ्या मित्रांचा आशीर्वाद आहे. माझ्या इकडं दत्ता शेठ मुंगाजी यांचा मुलगा आहे, दत्ता शेठ त्यांचा मित्रमंडळीचा आशीर्वाद आहे. बस एवढं प्रेम घेऊन आम्ही सगळे मैदानात येतो आणि आमचा भुंगा आणि सैराट विजय प्राप्त करतो. आता मी बघितलं, आता पण शर्यत बघितलं, जेव्हा सूत तोडून बाहेर आला तो डायरेक्ट वरती चढला. म्हणजे त्याला थांबवणं ना हे प्रेक्षकांच्या पण हातात नसतं. पुढच्या रानाचा आहे तो बादशाह, त्याच्यामुळे त्याला थांबवणं इम्पॉसिबल आहे आणि तो थांबणार पण नाही आता. कारण की अखंड सगळे त्याला हरवण्यासाठी बरेच कट रस्ता तो सक्सेस होणार नाही. भरपूर त्याला मी त्याच्यावरती प्रयत्न केले, पण आज खूप मी समाधानी आहे. आमच्या पप्पू शेटला एक गाडीशी खेळायचं होतं, ती आज गाडी खेळली आणि मैत्रीपूर्ण लढत झाली ना, सुंदर अशी लढत होऊन त्यांनी विजय प्राप्त केला. दादा बघा, जेव्हा आपल्या नंदीला हरवण्यासाठी जमा होतो तेव्हा मला वाटतं छाती फुलून येत असेल. कारण का म्हणजे आपला नंदी त्या लेवलचा आहे अशीच लोक समजतात, तेव्हाच येतात. मी मगाशीच बोललो, कारण की मैदान जशी भुंगाची गाडी झाली तसं मैदान पूर्ण खाली झाला. म्हणजे आपली गाडी बघायला अखंड प्रेक्षक थांबतात, तोच आपल्याला अभिमान आहे. आणि तेच भुंगाने प्रेम आम्हाला मिळवून दिलंय. अजून आपल्याला काय पाहिजे? गुलाल मिळतं आणि गुलालाबरोबर एवढं सगळं जनतेचा प्रेम मिळतं आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये भुंगा भुंगा सैराटाचे नाव ऐकायला भेटतो. याच्या पलीकडे श्रीमंत दुसरे काहीच नाही. नक्कीच दादा, आता मी भरपूर वेळेला तुमच्याकडनं ऐकलं केशव मामाची तुम्हाला कमी भासते. कारण की आज पण भुंगा बसताना किंवा खाली मान टाकताना किंवा झोपताना दिसतोय. काय विशेष आहे? काय समजतच नाही, काय असं करायला लागला. दुसरा टाईम हा बसायला लागला. मला असं वाटतं जरा थोडे दिवस थांबलो पाहिजे आपण, कारण की भुंगाचं जरा थोडं मला तब्येतीकडे थोडं लक्ष द्यायला लागेल. कारण की सदासदी असं कधी बसत नाही, म्हणून जरा आजच्या नंतर जरा एक थोडा विश्रांती घेणं लय गरजेचं आहे. आणि आजच्या नंतर थोडे दिवस जरा मोठा ब्रेक घेऊ आणि थोडे दिवस थांबूया. नक्की जेव्हा आपली भुंगानी सैराची गाडी निघते, जसे सुतावरती आणि बॅरिगेडवरती लोक असतात, तसंच जो स्क्रीन लावलेली असते ना, स्क्रीनवरती पण जेव्हा सुटते शर्यत तेव्हा पूर्ण भरलेला असतो स्क्रीन. प्रेम आहे जनतेचा आणि त्या दोन्ही नंदींवरती सगळ्या जनतेचा प्रेम आहे. त्याच्यामुळे त्याची वाट बघत असतात आणि त्याची शर्यत बघायला खूप आतुरता असते. दादा, एक नंदी परत नाही, दुसरा नंदी सुद्धा त्या ताकदीचा पारा लागतो. आज सैराट सारखा नंदी भेटलाय, म्हणजे सैराट आणि भुंगा म्हणजे हा गणितच एकदम भारी जुळून गेलाय. काय म्हणाल? बघा, दोन्ही मालकांचं मन जुळतं, दोन्ही मालकांच्या सोबतीच्या मंडळींचं सगळ्यांचं मन जुळतं आणि बैलांचं पण मन जुळतं. त्याच्यामुळे हे नाही. आणि त्याच्यामध्ये आमचा ड्रायव्हर इमानदार आहे. आमचा ड्रायव्हर काय असा एकत्र खाणार आणि दुसऱ्या गाडीत बसाल असा नाही. आमचा ड्रायव्हर एकच. मी एवढंच सांगेल, ज्या नंदीने आपला महाराष्ट्रात नाव दिलंय त्याला कधीच विसरायचं नाही. भुंगा आहे, परत आपलं जपान आहे. ह्या नंदीने खूप ड्रायव्हरांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात लोकित केलं आहे. त्यांच्या विरोधामध्ये बसायला पण माणसाने विचार केला पाहिजे. आज त्यांच्या विरोधात बसले, येणारा काळ त्यांना त्यांची जागा दाखवेल. दादा, तुमचे मित्र परिवार असो, तुम्ही नेहमी त्यांना आशीर्वाद देत असताना चांगले चांगले शब्द बोलत होता. आता राहुल दादाला हाच मैदान आहे, गुलालापासून 2 वेळा वंचित होता आणि आज राहुल दादाच्या मथून आज पण तुम्ही बघा चांगला स्पीड लागला गाडीला आणि गुलाल घेतला. काय बोलाल?
काय ना आनंद आहे बघा. कुठलाही नंदीने गुलाल घेतला तर प्रत्येकाच्या प्रेक्षकांना आनंद होतो. प्रत्येक नंदीवरती प्रेम करतात. अखंड जनता आहे सगळ्यांच्यावर. शेवटी महादेवाचा नंदी आहे. संपूर्ण नंदी सगळ्या प्रत्येकाच्या नंदीवरती प्रेम करतात. त्याच्या गुलाल पाडलं तर त्याच्यावरती आनंद असतो. आता 2 मैदानं चांगले पडत आहेत आणि सतत मैदानात असलं भुंगा दिसतोय. एक इताड्याच्या जगनदादा यांचा बिनजोडचा मैदान ज्याच्यात स्विफ्ट कार आपल्याला बघायला भेटणार आहे. काय बोलाल, कशी तयारी आहे? तयारी का आपली 2 दिवसाला असतेच ना. आपल्याला काय तयारी करायची गरज नाही. टेम्पो घराच्या नाही यायचा मैदानाला. आपल्याला कुठे तयारी करायची गरज लागत नाही. दोन्ही रस्त्यामध्ये खेळलं. आपल्याला येऊन वाट बघायची, कोण डावीला खेळेल कोण उजवीला खेळेल असं काही नाही. ज्या रस्त्यामध्ये नाव पडेल त्याच्या विरोधामध्ये खेळणारा आपण आणि प्रेमाचा खेळ आहे. त्याच्यामुळे काहीच गणित नाही. जायचं मैदानाच्या दिवशी नियोजन करायचं आणि जायचं मैदानाला. जो नाव देईल त्याच्यावरती फिरवायचे नाही तर आपण नाव द्यायचं. आता राजा 777 सोनू भोपतराव यांचा बोरीचेवाडी इथे मैदान होणार आहे. तो सुद्धा मैदान लगेच दुसऱ्या 1 दिवस आड आहे, म्हणजे 6 तारखेला. काय नाही, सुंदर असा मी सोनू शेट यांना पहिला सर्वप्रथम तर अभिनंदन करते. कारण आमच्या नेत्रीच्या गाड्या होत्या. पण सुंदर असं नियोजन करा. पण माझी एकच इच्छा आहे, जसं आपले पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो आवाज ऐकायला आपण मानतो तसं आपला सुनील मोरे मुंबईमध्ये त्याला बोलवा. कारण की अखंड महाराष्ट्रामध्ये तो आवाज गुंजतो. जसा आपल्या इकडे राहुल आहे, जितू मिनमिने, परत आपला फुलोरे काका आहे, त्यांचा जर आवाज ऐकायला नवीन नवीन जनता आतुरता असते, तसं सुनील मोरे सगळेच समालोचन चांगले आहेत असं नाही कोणाला नाही. पण सुनील मोरेची डायलॉग, त्याचं बोलणं नंदीबरोबर, त्याचं ते एक वेगळं पण. तर माझी विनंती आहे का त्यांना पण बोलवा. आपला हा पण आहे भिषे पण आहे, परत बरेचसे आपले समालोचन आहेत, चांगले समालोचक आहेत. पण त्यांना पण बोलवा जेणेकरून त्या मैदानाला आणखी शोभा वाढेल. दादा केशव मामा एक चांगला सुट्टी मेकर आहेत आणि त्यांच्यावरती असे प्रसंग घडला आहे. तुम्ही नेहमी आपल्या बाईटमध्ये सांगत असता, पण तुम्ही त्याचा कधी संवाद साधला आहे का कमिटी? झालं आहे माझं कमिटीशी. पण मी आता सध्या मिटिंग, ज्या वेळेला आपली मिटिंग लवकरच आहे, पण लवकरात लवकर मिटिंग करायच्या मैदानाच्या पहिला आपली मिटिंग होण्याची चान्सेस आहेत. त्याच्या पहिला केशव नावाची बंदी प्रयत्न करू आपण हटवायचा. कारण की भरपूर गाडा मालकांची माझी चर्चा झाली आहे. पनवेल भाग झाला, परत आपला रायगड, ठाणे, प्रत्येकाच्या याच्यामध्ये का सगळे मिळून आम्ही संघटनेला विनंती करणार आहे. कारण की केशवरावांना मैदानामध्ये पाहिजे. बऱ्याच नंदींची सुट्टी त्यांच्या हातातून होती. आता मी या मैदानात भरपूर नंदी घाटावरनं सुद्धा आले होते. इथल्या बिंजोडला लक्ष आला होता, त्यांच्यासोबत एक सवंगडी होता, संवाद साधला. तर त्यांना मी विचारलं होतं की तुम्ही मुंबई बिंजोडला प्रथम आलाय, तर तुम्हाला कोणता नंदी आवडला? त्यांनी मथुरचा घेतला, सोन्याचा घेतला आणि लगेच त्याला क्लिप बसली की एक अजून अशी नंदी आहे भुंगा आणि सैराट, ती टॉपला पडते आणि त्याचा कोणी हात आता पकडणार नाही. काय म्हणाल? त्या चांगले आपले संपर्कातले आहेत ते, आणि नेहमी त्यांचं आमच्या मंडळीशी माझ्याशी बोलणं होतं. ते आज त्यांची मी दिलगिरी पण व्यक्त केली. कारण की त्यांना मी शब्द दिला होता, जशी आपली लवकर गाडी झाली तर लक्ष आणि भुंगा पळवायचं आपलं आमचं ठरलं पण होतं. पण आपलीच गाडी लेट झाली. कारण की त्यांना पण मुंबईला चांगल्या नंदीबरोबर पळायची इच्छा आहे ना, मला पण पळायची इच्छा आहे. त्याच्यामुळे, आणि ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण एकदा तरी गाडी पळताना तुम्हाला दिसेल. ती लक्ष आणि भुंगा पण पळाला असतं, पण ह्याच गाडीला एवढा उशीर झाला त्याच्यामुळे थांबलो. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा 3 फेऱ्याचं मैदान होईल तेव्हा 100% लक्ष आणि भुंगा ही गाडी पळतात. त्यांच्या दावणीला पण सचिन आणि म्हणजे लक्ष ही गाडी एकदम चांगली पळते, जसं आपला भुंगा आणि सैराट. तर सचिन आणि लक्ष, आता तो आजारी आहे म्हटलं दादा, त्याला घेऊन आलो नाही तर तो सुद्धा आला होता. त्यांच्या गाडीबद्दल काय बोला? चांगली गाडी पळते, दोन्ही वासरे आदात आहेत. आणि ह्या वयामध्ये मोठ्या मोठ्या गाड्यांना ते लढत देऊन गुलाल पात्र होतात. त्यांचं पण खूप अभिनंदन आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मी पण शुभेच्छा देतो. चालेल. जाता तर शेवटचा प्रश्न, भुंगाच्या कपालावरच्या गुलाल लागतो तेव्हाच आपल्या कपालावरती गुलाल लागतो, कसा आनंद आहे आजचा? आनंद तो बघा, आमचे सगळे मित्रमंडळी आहेत. मित्रमंडळीच्या चेहऱ्यावरती समाधान, त्याच्या चेहऱ्यावरती हसी, त्यांच्या माथेवरती गुलाल, तोच आपल्यासाठी मोठा गुलाल. कारण की आज भुंगामुळं ते पण खुश आहेत, आम्ही पण खुश राहणार. कारण की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य एक आमच्या नंदीमुळे मिळतं. दोन्ही नंदींवरती आमच्या सगळ्या मंडळीचं खूप प्रेम आहे. धन्यवाद दादा. दादा नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव सांगा दादा. माझं नाव नवनाथ जगदाळे. दादा आत्ताच मी लक्षाची दुपारून मुलाखत घेतली, ती बाईट उद्या पडेलच. दादा होते, छान दादा बोलले. आणि दादानं विचारलं होतं की तुम्हाला मुंबईची आवडती जोडी होती. मिलिंद दादांशी पण बोलणं झालं, तर त्यांनी मथुर सांगितलं, सोन्या सांगितलं, आणि त्याच्यानंतर लक्षात आलं किक बसल्यानंतर भुंगा आणि सैराट ही जोडी अशी A1 जोडी आहे, ती मुंबई बिनजोड गाजवते. आणि काय बोलाल? काय आता सध्याच्या बाबतीत बोललं तर सैराट आणि भुंगा A1 आता म्हणजे जसं घाटावरती आहे सचिन लक्षात, तसं इथं टॉपला एक नंदी आता हेच आहेत. दोन्ही जोडी खासच पडते.
दादाने विचारलं काय मग शर्यत करण्यासाठी आले का कशा करण्यासाठी बोलतं नाही याच्यात तर नाही आलो, पण एक मित्र नातो मैदान भरवले म्हणून आम्ही फोन करून आलो. पण नक्कीच जर जमली तर एखादा फेरा वगैरे पडू. तर नाव नाही सांगितलं की कोणासोबत आहे, पण दादा आल्यानंतर समजलं की भुंगा आणि लक्ष्य पळणार होता. नाही ते कसं झालं होतं, आम्हाला कुमार शेटनी बोलवलं होतं, म्हणलं आमचं चाललं होतं बघूया तिथं गेल्यानंतर मैदानात कसं आहे काय आहे, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. पण शक्यतो आम्ही गेस्ट हिशोबानंच आलो होतो, पळायचं नियोजन आमचं काय नव्हतं. त्यातून पण इथं एवढ्या आल्यानंतर सगळ्याचं म्हणणं आलं एक फेरा तर पडला पाहिजे, काय तर झालं पाहिजे, आपला एक फेरा तर टाका. मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं असं आलो आहे तर बोलूया आपण, ह्या गोष्टीचं फेरायचं नियोजन होत असेल तर करू आपण. भुंगावरती कसा विश्वास आहे तुमचा? भुंगा आता दुई खांडी पब्लिक टॉपनंच पळतोय तो, आणि तो जसा पळतोय त्याच्यासोबत सैराटसुद्धा चांगला पळतोय. आम्ही अनेक म्हणजे बऱ्याच बघितल्या त्या बिनजोडला दोन्ही गाड्या टॉपच पळतात दोन्ही. नक्कीच जसा मुंबईला मुंगा सैराट तसा घाटावरती लक्ष्य आणि सचिन पळतोय. मग आता तुम्ही असं नियोजन करा की आम्हाला भुंगा आणि लक्ष्य ज्या मैदानात पळेल डायरेक्ट नंबरच घेऊन येईल, एक नंबर बोलाल नाही की एक नंबर नाही. 100% तो प्रयत्न तर राहणारच. लवकरच त्या गोष्टीचा विचार करून एखादं मैदान बघून आम्ही त्यांना डिमांड करू, मग त्या दोन्ही गोष्टी योग्य झाल्या तर होईल, एक नंबरच होईल. चला दादा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. दादा, जसा भुंगा आणि सैराटचा तालमेल जमतोय तसा भुंगा आणि लक्ष्याचा तालमेल जमेल आणि 3 फेऱ्यामध्ये कमाल करेल का? 100%. कारण की दोन्ही नंदी पळणार आहेत आणि जसं मी बोलतो इकडे ह्या गाडी प्रेक्षकासाठी पळते, तिकडे आशीर्वाद घेऊन ती गाडी प्रेक्षकासाठी पळेल आणि सुंदर अशी गाडीला स्पीड लागेल. नक्कीच ये इथे आले आणि तुमची भेट झाली शेवटी, काय बोलाल त्यांच्याबद्दल? काय बोलाल? ते पण मालक चांगले आहेत, ते सचिन बैलाचे मालक चांगले आहेत, लक्ष बैलाचे मालक चांगले आहेत आणि अखंड महाराष्ट्री तिकडे पण त्यांची आतुरता आहे का एकत्र पळताना त्यांना पण ती जोडी बघायची आहे. इकडे ही जोडी बैल आहेत, एक दुसऱ्याच्या पैऱ्यामध्ये पळत असतात आणि कधी कधी आजार होतो बैलाला, कधी कधी दुखणं असतं काहीतरी, म्हणून कुठंतरी नंदी थांबतो किंवा म्हणून वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पळतात. पण जास्त करून एकत्र पळणारे नंदी चांगलेच असतात. आता येणाऱ्या काळामध्ये ते पण एकत्र पळतील, वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये येऊन पळतील. हे मी मागे सांगत होतो, सैराट भुंगा आज एकत्र पळतात, उद्या विरोधात पण पळतील, एकत्र पण पळतील. बघा हा खेळ आहे, मैत्रीचा खेळ आहे, आनंदाचा खेळ आणि आनंद घेतला पाहिजे. आता जेव्हा भुंगा आणि लक्ष्य पळेल तेव्हा ड्रायव्हर कोण असेल? ड्रायव्हर आता ते तेव्हाच कळेल, कारण की आता काय नाही सांगू शकत. शेवटी नाही काय माहिती आहे का, ते आपण बोलल्यानंतर ती गोष्ट होणं खूप गरजेचं आहे. कारण की आज समजा मी बघा नंदी नेहमी पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर विठ्ठलनाना आपल्या गाडीवरती बसतात, पण एकदा दोनदा मैदानामध्ये अशी घटना घडली होती का ड्रायव्हर त्यांचा बसला तरी मी उतरू नाही शकत आणि माझा बसला तरी ते गाडीवरून उतरू नाही शकत. तिथे वाद होण्यापेक्षा दोन्ही मालकांच्या सहमतीने गोष्ट घडून त्या मैदानामध्ये जो बसेल तो महाराष्ट्राचा टॉपचा ड्रायव्हर असेल. चला, शुभेच्छा तुम्हाला दोघांना.